तर नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे खेडमध्ये टेप गाव आहे, तिथे आलो आहे आपण आपल्या मावशीकडे. मावशीच्या मुलग्याला मुलगा झाला आहे, त्याचा बारसा आहे आज, त्यासाठीच आपण आलो आहे. तर तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे किती हिरवी झाडी आहे ही पहा. रोज मी तुम्हाला समुद्र दाखवत असतो, पण आज मी तुम्हाला एक नदी दाखवणार आहे. त्यांचं पण नदीच्या किनाऱ्यालाच गाव आहे. तर आता आपण त्यांच्या घराच्या इथे आहोत. तुम्ही मागचा बॅकग्राऊंड पाहू शकता. एकदम वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, म्हणजे आंब्याची, काजूची, लिंबूचा सुद्धा झाड आहे, परत केळीची झाडं, म्हणजे बरीचशी झाडं त्यांच्या घराच्या आजूबाजूला लावलेली आहेत. तर आज तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. मी आता तुम्हाला त्यांचं घर दाखवतो आणि आतमध्ये बारशाचा कार्यक्रम चालू आहे, तो सुद्धा दाखवतो. चला तर मग आता आपण घरी जाऊया आणि बारसा कसा चालू आहे हे पाहूया. तर आता पाहू शकता तुम्ही, ह्या साईडला पूर्ण झाडी आहे, त्याच्यानंतर ह्या साईडने असा रोड जातोय. आपण गाडी पुढच्या साईडला पार्क केलेली आहे. मी आता तुम्हाला साईडचा व्ह्यू दाखवतो, ते पाहू शकता. नारळाची झाडं वगैरे आहेत, त्या साईडला वेगवेगळी फणसाची झाडं आहेत. इथे पाहू शकता, इथे ना आतमध्ये गुरं बांधून ठेवलेले आहेत. आता आहेत की नाही माहीत नाही, पण मागच्या वेळी मी आलो होतो त्यावेळी होती. तर आता बघूया आपण आहेत काय. तर पाहू शकता पूर्ण सेटअप आहे गुरं बांधण्याचा, पण आता ते चारायला गेलेत. पाहू शकता इथे खालच्या साईडला आहेत ना ट्रेनची पटरी आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी पाहू शकता तुम्ही, ह्या साईडला सोनू दादाचं घर आहे, म्हणजे आपल्या मावशीचं. तुम्हाला दाखवतो घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे. ही आहेत ना, ही डॉली आहे. आता तुम्हाला दाखवतो कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं लावली आहेत. पाहू शकता नारळाची झाडं वगैरे आहेत. ह्या साईडला पाहू शकता पूर्ण खुर्ची वगैरे लावलेल्या आहेत वगैरे. इथे आहेत ना लिंबूचं झाड आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. नाही, ह्या साईडला पाहू शकता तुम्ही तुळशीचं वृंदावन आहे. आणि ह्या साईडला पाहू शकता पाण्याची टाकी वगैरे ठेवलेली आहेत. म्हणजे कोकणात कशा पद्धतीची घरं असतात तुम्ही पाहू शकता. ह्या वरच्या साईडला बघा, चिराचं घर बांधलेलं आहे, भरपूर जुनं आहे. तुम्हाला वरच्या साईडचा थोडा व्ह्यू दाखवतो. ह्या साईडला आहेत ना पूर्वी लोक शेती वगैरे करायची, पण आता लोक जास्त राहत नाही गावामध्ये, त्यामुळे सब गवत उठलंय. तर पाहू शकता ह्या साईडला घर आहे. नंतर तुम्हाला घराच्या आतमध्ये जाऊन दाखवतो. त्याच्या अगोदर आहेत ना घराच्या बाहेरच व्ह्यू दाखवतो. तर पाहू शकता घराच्या साईडने व्ह्यू कसा आहे, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. हे पाहू शकता खूप सुंदर आहे. नारळाची झाडं वगैरे बघा. इकडे वरच्या साईडला आहेत ना पूर्ण आंब्याची बाग आहे. हे पहा पूर्ण जुन्या पद्धतीची घर आहे त्या साईडला. हे पहा त्यात ना आपण घराच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया घराच्या आतमध्ये बारशाची तयारी कशी चालू आहे. बारसा झालाय, तुम्हाला नाव काय ठेवलेलं ते पण दाखवतो. चला तर मग घराच्या आतमध्ये. आता आपण एकदा घराच्या आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो की पाहू शकता. नाव बघू शकता काय ठेवलेलं आहे. इथे बाळ आहे आपलं, ते पाळणा ठेवलेलं आहे. तुम्हाला किचन दाखवतो. अशा पद्धतीने काहीतरी ही आपली मावशी आहे, हिच्या घरी आपण आलोय बारशासाठी. त्या सर्व आपला परिवार आहे, मामी वगैरे आहे, तिकडून मम्मी आहे आपली. तुम्हाला आता घराच्या आतमधला परिसर दाखवला आणि साईडचा पण दाखवला. आता आपण नदीच्या दिशेने जायचं आहे. जगबुडी नदी जी खेडवरून येते ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या साईडला वाशिष्ठी नदी येते, म्हणजे दाभोळची खाडी बोलतात ती. दाभोळची खाडी म्हणजे जी जगबुडी नदी आणि वाशिष्ठी नदी एकत्र येतात या ठिकाणी, म्हणजे सोनगाव गावात. तर आता आपण जगबुडी नदीच्या इकडे आहोत. तर त्या पुढे जाऊन वाशिष्ठी नदीत त्यांचं नाव रूपांतर होतं. चल तर आपण आता त्या साईडला जायचं आहे. त्याआधी तुम्हाला मी रस्ता दाखवतो कसा आहे जाण्यासाठी. तर पाहू शकता अशा पद्धतीने कसा रस्ता आहे. त्या साईडला पाहू शकता घर आहे. आता आपण जायचं आहे चालत चालत ह्या साईडला. हा आपल्यासोबत अत्तरव आहे. चल तर मग पुढे पुढे जाऊया. अरे रेल्वेचा फाटक सुद्धा येते, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहू शकता किती शांत वातावरण आहे गावामध्ये. हवा पण एकदम गारगा सुटले आणि गावामध्ये आल्यावरती त्यांना एकदम प्रसन्न वाईब येतात. तर पाहू शकता तुम्ही त्या साईडला नारळाची उंच उंच झाड आहेत. इथे आपली गाडी पार्क केलेली आहे. तर मग पुढे पुढे जाऊया, मी तुम्हाला दाखवतो ट्रेनचा फाटक कशा पद्धतीने आहे. तर ह्या साईडने आपल्याला खाली जायचं आहे. इथून नंतर ट्रेनचं फाटक क्रॉस करून मग आपल्याला जेट्टीवरती जायचं आहे. जेट्टी त्या साईडला आपल्याला बघायला भेटेल. जगबुडी नदी इकडे आम्ही एकदा बोट पण घेऊन आलो होतो, ज्यावेळी या दादाचं लग्न आलेलं त्यावेळी. साखरपुडा असतो, त्या साखरपुड्याला आम्ही बोट घेऊन आलो होतो. जवळजवळ 3 ते 4 तास लागतात यायला या साईडला.
त्यातनं आपण ट्रेनच्या फाटकाच्या ब्रिजवरती आलेलो आहोत. खालून फाटक जात आहे आणि त्या ब्रिजवरती आपण आलो आहे. तुम्ही पाहू शकता ब्रिज सुरुवात झाला आहे. आणि जी कोकण रेल्वे आहे ना, तो हा रूट आहे कोकण रेल्वेचा. पुढे आपल्याला चिपळूण रेल्वे स्टेशन लागतं आणि या साईडला खेड रेल्वे स्टेशन लागतं. पाहू शकता आता पाऊससुद्धा आला आहे. तर एकदा तुम्ही ह्या फाटक बघून घ्या, मग आपण सावलीत जाऊया. पाहू शकता हा फाटक आहे असा. या साईडला सुद्धा आहे. पाऊस जोरात आलाय. पाहू शकता पाऊस आलाय जोरात. जास्त वेळ राहणार नाही. ढग आहेत छोटे, ते आले जातील थोड्याच वेळात. पण तुम्ही व्ह्यू बघा पावसातून किती भारी दिसतोय. एकदम थंडगार पाऊस लागतोय आणि या साईडला एकदम ट्रेनचा फाटक दिसतोय आपल्याला. होऊ शकतं ट्रेनच्या फाटकातून माणसं चालत चालत. ह्या साईडला कसं आहे, हा एक सोपा मार्ग आहे ट्रेनच्या फाटकातून चालण्याचा. त्यामुळे लोक कशी या साईडने चालत असतात. आणि खालच्या साईडला ह्या साईडला आपल्याला आता जेटीवरती जायचं आहे. ती जेटी पण एकदम मस्त आहे, दाखवेनच तुम्हाला. तर आता तुम्ही पाहू शकता किती जोरदार पाऊस आलाय. पुन्हा एकदा पाऊस गेला होता, पण आता पुन्हा एकदा जोरदार आलाय. पण आपण ज्या घराच्या इथे येऊन थांबलोय तो घर बघा, एकदम जुन्या पद्धतीचा आहे. पाहू शकता एकदम चिऱ्यांचं बांधकाम आहे. हे पहा चिरे आहेत आणि वरती पाहू शकता कौलं टाकली आहेत ह्या साईडला. आणि एकदम भारी वाटतंय. कौलं कशी थंड झाली त्यामुळे ते थोडं गार वातावरण आहे. आणि समोरच्या साईडला पाहू शकता तुम्ही, तिथे बघा एकदम जुन्या पद्धतीचं म्हणजे सामान ठेवण्यासाठी जे असतात, आता ह्याला काय बोलतात ते मला एक्झॅक्ट माहित नाही, पण पाहू शकता एकदम जुन्या पद्धतीचं आहे. ह्या पद्धतीने इथे बघा चाफ्याचं झाड आहे, त्यानंतर इथे फणसाचं सुद्धा झाड आहे, या साईडला आंब्याची झाड आहेत. आणि इथून पण बघा ट्रेनची पटरी दिसते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की तिथून समोरून ट्रेन जाते आणि इथे आपण चहा प्यायला बसतोय. तर बघू शकता किती सुंदर नजारा आहे ह्या साईडला. ट्रेन आले बघा या साईडला, बघू शकता मालगाडी ट्रेन जाते बघा. पाऊस आहेत ना आता गेलाय. गेलाय म्हणण्यापेक्षा थोडा कमी झालाय, पण आपण जाऊ शकतो. आता जाईलच पाऊस. तर आपण जाऊया, कारण आपल्याला उशीर व्हायला नको परत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे इकडे. आजूबाजूला पूर्ण झाडे आहेत आणि आता आपल्याला 2 मिनिटात चालल्यावरती आहेत ना नदीचा सुद्धा व्ह्यू दिसणार आहे. तर हे मला एक झाड दिसतंय, हे जास्वंदीचं झाड आहे. तर फुलांचा कलर बघू शकता किती डार्क आहे, एकदम सुंदर आहे, बघू शकता. आहेत ना आपण जेटीवरती उतरायला सुरुवात केलेलं आहे. पायटन आहे त्या साईडला, थोडा रस्ता स्लिपरी आहे, पण जाऊ शकतो आपण जेटीवरती. तर तुम्हाला एकदा समोरचा मी नजारा दाखवतो किती भारी दिसतोय. हा पहा, ही जगबुडी नदी आहे. पाहू शकता किती सुंदर नजारा आहे बघा तुम्ही एकदा. ह्या साईडला बोटी वगैरे पार्क करून ठेवले आहेत. आपण खाली गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. पण नजारा पहा किती सुंदर आहे, एकदम भारी आहे बघा. समोरच्या साईडला पूर्ण झाडे आहेत, म्हणजे मँग्रोवची वगैरे पूर्ण झाडं पसरलेली आहेत. डोंगर बघू शकता किती उंच उंच डोंगर आहेत. ह्या साईडला उंच उंच नारळाची आंब्यांची झाड आहेत. ते पहा त्या साईडला बघा बोटी पार्क करून ठेवली आहेत. तर ह्या साईडला बोटी पार्क करून ठेवली, हा बंदर आहे आणि ह्या साईडला जेटी आहे. तर आपल्याला आता जेटीवरती जायचंय. आता आहेत ना आपण जेटीवरती आलोय आणि तुम्ही पाहू शकता माझे मागे किती सुंदर नजारा आहे. बघू शकता पूर्ण मँग्रोवची झाडं आहेत, कांदळवड बोलतात त्या. एकदम वातावरण बघू शकता किती भारी आहे. रिमझिम पाऊस लागतोय, पण एकदम सुंदर वातावरण आहे. बघू शकता तुम्ही त्या साईडला बोट देखील बघू शकता, पार्क करून ठेवलेलं आहे पावसाळा असल्यामुळे. आणि एकदम भारी नजारा आहे, म्हणजे शब्द नाहीत बोलायला. कारण आम्हाला कसं समुद्र बघायची सवय झाली आहे आणि आता नदी बघून आहेत ना एकदम प्रसन्न वाटतंय. कारण पाणी एकदम शांत आहे. आमच्याकडे कशा खूप लाटा असतात, पण इकडचं पाणी आहेत ना एकदम शांत आहे. त्यामुळे बघून आहेत ना काहीतरी वेगळं नवीन भारीच वाटतं. तर बघू शकता तुम्ही मस्त वातावरण आहे. हे पहा, तर बघू शकता एकदम सुंदर वातावरण आहे. ह्या साईडला आहेत ना, वरच्या साईडला खेड वगैरे शहर आहेत आणि ह्या साईडला आहेत ना चिपळूण वगैरे शहर आहेत. या साईडला म्हणजे चिपळूण वगैरे लागतं, इकडून आहेत ना सोनगाव वगैरे त्या साईडला नदी जाते. म्हणजे आता पाणी आहेत ना खाली व्हायला सुरुवात झाली. तर बघू शकता मस्त वातावरण आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, हे जे फ्लोट आहेत ना, ते फ्लोट म्हणजे डोली लावलेले आहेत. जे म्हणजे फ्लो सोबत जी मच्छी येते ते पकडण्यासाठी ते जाळं आहे. तर बघू शकता या साईडला बोट पार्क करून ठेवलेलं आहे, हे बघा.
तर पाहिलात की सुंदर किती नदी आहे इकडे. दरवेळी आम्ही येत नाही इकडे, काही कार्यक्रम असेल मावशीकडे तरच आम्ही येतो ह्या साईडला. चिपळूणातून येऊन जातो पण ह्या साईडला आतमध्ये येता येत नाही, कारण भरपूर आतमध्ये गाव आहे. आतमध्ये असल्यामुळे आहेत ना हा सुंदर गाव राहिला आहे. नाहीतर शहराच्या ठिकाणी असताना गाव तर ह्या ठिकाणी देखील बिल्डिंग राहिले असत्या. पण तुम्ही पाहू शकता लांबपर्यंत तर मला कुठेच बिल्डिंग दिसत नाही. एकदम सगळीकडे ना हिरवगार डोंगर दिसतंय. पावसाळा असल्यामुळे आणखीन हिरवगार झालंय. एकदम बघून एकदम प्रसन्न वाटतंय मन. पण तुम्ही बघू शकता माझ्या मागे की कुठेच तुम्हाला देखील इथे बिल्डिंग दिसणार नाही. जर का आपण चिपळूण साईडला गेलो तर भरपूर बिल्डिंग दिसतील. पण हे गाव थोडं आतमध्ये असल्यामुळे ना किती सुंदरता कायम टिकून राहिले. तर बघू शकता किती सुंदर नजारा आहे हा बघा. तर आता आपल्याला घरी जायचं आहे. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवीन नवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.